कोण आहे गे? काय गे डोळे फुटले का तू? सुनबाई तू काय करतेस इकडे? मला वाचवा, मला प्लीज वाचवा. वाचवा? कोणापासून वाचवा? कोण आहे? वजलवार. वजलवार? वजलवार मला. काय वजलवारचं काय? तो वजलवार. आधी शांत हो, तू शांत हो, शांत हो. नीट सांग काय झालं, काय झालं? मला जगायचं नाही, मला जगायचं नाही. अगं पण झालं काय ते नीट शांतपणे सांगशील की नाही? माझ्या मम्माच्या खुनावरून माझ्यावर संशय घेतोय तो. काय? म्हणजे माझ्या घराची झडती सुद्धा घेतली त्यांनी मला न सांगतो. अगं पण तुझ्या आईचा खून करणारी ती बाई, तिला पकडलंय ना त्याने, अटक केली आहे ना? मग आता काय चोर पोलिसाचा खेळ खेळतो तो? त्यांनी खेळवायचं आणि आपण खेळायचं ना. शेवटी पोलीस आहेत. अरे पोलीस असले म्हणून काय झालं? वाटेल त्याच्या मागे काही कारणाशिवाय लागण्याचा अधिकार दिला कोणी त्याला? थांब त्याला. नाही फोन नको, फोन नको प्लीज. तो येईल ना मग. अरे मी इथे असताना तुझ्या अंगाला हिम्मत कशी होईल त्याची हात लावायची? एक मिनिट. तसं नाही. मग का? तुम्हाला मी ती बाई सांगितली होती ना, तिने कदाचित वजलवारला स्वतःच्या हातातली कळसूत्री भावली केली असणार माझ्यासारखी. तिला तंत्रमंत्र येतं. बर काही करू शकत. तिला मला पकडून द्यायचं, माझ्या आयुष्याची वाट लावायची तिला. म्हणून एकदा का मला पकडलं ना वजलवारने की मला डांबून ठेवलं आणि पोलीस अगदी मरेस्तोवर मारतात. सुनबाई नाही, माझ्या तोंडून एकदा वधून घेतलं ना की मम्माचं खून मी केलं की मग काय अर्थ आहे जगण्याला? त्यापेक्षा मी मेलेलंच. एक मिनिट. यशवंतराव सरंजामे नाव आहे माझं. यशवंतराव सरंजामे. माझ्या सुनेवर आरोप करून तिला अटक करायला 10 जन्म लागतील त्याला. त्याच्या तुम्ही मला वाचवाल ना? हो, घाबरू नकोस. मला यातनं सोडवाल ना मला? हो, मी सांगेन ते कराल ना? आता घाबरायचं नाही आणि पळूनही जायचं नाही. बस गाडीत. चल ये. घाबरू नकोस, बस तू. अजून नाही आलीत? नाही ना, अजून पत्ता नाही. वाजले किती आहेत बघ. भा बदला घेतात की काय? पुढे गेलेत मीटिंगला? नाही ना बाबा, ते पण काही सांगून गेले नाहीत. बोलू ना तुला मगाशी मी. बरं दे, त्यांच्या ड्रायव्हरचा फोन नंबर दे जरा. तो गावी गेलाय. म्हणजे बास स्वतः ड्राईव्ह करत गेलेत? तू आता त्यांना फोन केलास का परत? लागतच नाहीये, काय करू?
5 तास झाले अजूनचा पत्ता नाहीये. म्हणजे देवळातून आणि कुठे जाणार वगैरे असंही काही म्हणाल्या नव्हत्या त्या. तरीही तिला मी बजावून सांगितलं होतं उशीर करू नकोस म्हणून, तरीही तिने उशीर केलाच. बरं आपल्याकडे एक पद्धत आहे, उशीर होत असेल तर माणसाने फोन करावा, घरी कोणतरी वाट पाहत असेल. नाही, अजिबात नाही. लहानपणापासून सवय तिला. खरं म्हणजे माझंच चुकलं, मी त्यांच्या बरोबर जायला हवं होतं. काही चुकलं नाहीये तुझं. तू हातातली कामं सोडून रोज जाणारच की तिच्या मागे? चूक तिचीच आहे, फक्त दुसऱ्याला मनस्ताप द्यायचं, दुसरं काही नाही. तुम्ही जरा शांत होता का? केवढे रागवते, जरा आवरा राग. अगं काय राग आवरा, राग आवरा. 1 तासभर झालं मी फक्त हिचा विचार करतो. ही कुठे गेली असेल, काय झालं असेल, हिला कोणी उगीच काहीतरी विचार करू नका. त्या बऱ्याच दिवसांनी गेल्या देवळात, कुणाशी तरी गप्पा मारत बसले असतील. मला सांग, मुळात देऊळ ही काय गप्पा मारत बसायची जागा आहे का? तुम्ही एक एक मिनिट जसं जात आहे ना वसुधा, माझं डोकं चढतं ग. किती भडकताय. मी जाऊन बघूनच येतो. कुसुम, कुसुम, तिचा आविर्भाव बघितलाच. तशीची काही चूक नाही, चूक आपली आहे. काय नाही, 1 मिनिट थांब, मी बघतोच तिला. अहो तुम्ही कुसुम, कुसुम, तो जब थांबवादी, मला बोलायचं आहे तुझ्याशी. बोल. वाजले किती? हे विचारण्यासाठी थांबवलंस? मग थांब. कुसुम, मी मस्करी करत नाहीये. किती वेळ घराच्या बाहेर होतीस? अरे मला कळलंच नाही कसा वेळ गेला ते. अहो वंच पण होतात कुठे तुम्ही एवढा वेळ? मी ते अगं बोल. पूनमकडे गेले होते. काय? अहो कशाला गेली होतीस तिथे? देवळात जाऊन परत येणार होतीस ना? पूनमकडे का गेलीस? काय म्हणजे काय? शत्रू आहे का ती आपली? आणि मला रस्त्यात ती भेटली होती, मला म्हणाली चल म्हणून गेले. अगं पण तिथे आता कसं सांगू हिला? तिथे सुद्धा आपलीच माणसं राहतात ना. काय पूनम परकी आहे का? उगाच खेकसतोस माझ्या अंगावरती. जरा शांत होता का तुम्ही? वंच, अहो एक साधा फोन करायचात ना. अगं हे नाही म्हणजे हे करणार होते, म्हणजे डोक्यात होतं माझ्या तसं. पण ती आपली सुरेखा. सुरेखाचं काय? म्हणजे ती पूनमला न सांगता कुठेतरी बेपत्ता झाली आहे. बेपत्ता झाली म्हणजे? म्हणजे पूनमला न सांगता ती कुठेतरी गेली आहे. कुठेतरी म्हणजे नोकरीसाठी गेली आहे. म्हणून ती अस्वस्थ झाली आहे तिकडे पूनम. मी तिला सावरत होते तर तू माझ्यावरतीच खेकसतोस. बरं सांग मला, कुठली नोकरी, कुठे गेली आहे ती? आता ते माहित असतं तर बेपत्ता झाले असं म्हटलं असतं का? म्हणून ती पूनम तिथे अस्वस्थ झाली आहे. 1 दिवस ती घरी आलेली नाहीये आणि इथे मला 1 तास उशीर झाला तर तू अख्खं गड डोक्यावरती घेतोयस. काय पळून जाणार होती की काय या वयामध्ये? वंच, मला काही कोणाशी बोलायचं नाहीये आणि कोणाला काही सांगायचं नाहीये. मी निघूनच जाते ना बाबांकडे. म्हणजे कोणाला माझी काळजी घ्यायला नको आणि कोणाला माझी अडचणही नको. कुसुम, कुसुम, अहो ही नेहमी माझ्या बोलण्याचा काहीतरी भलता अर्थ काढते. तुम्ही जरा शांत व्हा ना, मी बोलते त्यांच्याशी. तुम्हाला जेव्हा काही कळेल मला ताबडतोब कळवा, कितीही उशीर झाला तरी. काय काय हे बघा, साहेबांना काही झालं ना तर गाठ माझ्याशी, लक्षात ठेवा. काय झालं? ज्यांच्याकडे चौकशी करायची त्यांच्याकडे चौकशी करून झाली. ज्यांना सरळ भाषेत कळत नाही त्यांना माझ्या भाषेत मी विचारलंय, तरी काही पत्ता लागत नाहीये.
यांना सांगून नाही का जाता येत? हॅलो, अरे अभिमान बोलतोय. हा, कुठे होती मीटिंग? मग किती वाजता संपली? मग काही सांगून नाही का गेले? तुम्हाला विचारता नाही का आला त्यांना? काही कळलं तर कळवा मला. हा, माझ्याच चुकलं अभिमान. माझ्या चुकीला माफी नाही. मी त्यांच्या बरोबर जर गेलो असतो ना तर कुणालाही हात लावायला दिला नसता त्यांना. अरे काय बोलतोयस तू परमेश्वर काका? तसं काही झालंय का? काही कळलंय का आपल्याला? उगीच काहीतरी. अरे पण बाबा, आपला धंदा कसा आहे तो माहित आहे ना तुला? विठुराया, साहेबांना सुखरूप ठेव रे. पंढरीची एक वारी चुकवली नाहीये मी. साहेबांच्या केसालाही धक्का लावू देऊ नकोस. परमेश्वर काका प्लीज प्लीज, आता बास झालं. काय चाललंय तुझं हे सगळं? हा, आणि तू हात जोडल्याने तो विठ्ठल धावून येणार आहे का वांना शोधायला? तू चल चल, इथे हे असं बसून हात जोडण्यापेक्षा ना जाऊन शोधूया त्यांना. चल चल, उठ, चल चल. झोपली कुसुम? हो. काय झालं बाबा? कशासाठी बोलवलं? मी काही गोष्टी तुझ्या कानावरती घालायच्या. कुठल्या? काल आदिशी बोलणं झालं माझं. कुसुमला देवळात त्याची परवानगी दिली आहे. बर, मग? अगं, तर वंश देवळातून परस्पर पूनमकडेच गेल्या. काय बाबा? कशाला? बाबा, तुम्ही अडवायला हवं होतं तिला, किंवा तिच्या बरोबर तरी जायला हवं होतं. कुसुमात्याला म्हणजे ना कितीही समजावलं तरी ती चुकीचंच वागणार. अगं, पूनमकडे गेली म्हणून मी तिला खडसावलं, पण ती स्वतःहून पूनमकडे गेली नव्हती. पूनम तिला रस्त्यामध्ये भेटली आणि ती तिला घरी घेऊन गेली. हो, पण अल्टिमेटली जे व्हायला नको होतं तेच झालं ना. सुलेखा आणि कुसुमात्याची भेट झाली असणार. हेच तर नको होतं मला. निदान आपण तिथे नसताना तरी नको होतं. अगं नाही, सुलेखा नव्हतीच तिकडे. ती कुठेतरी निघून गेली म्हणे, काहीतरी नोकरीसाठी. हे कोणी सांगितलं? कुसुम म्हणत होती. सुलेखा नोकरीसाठी बाहेर गेली? मलाही प्रश्न पडला की घरामध्ये परिस्थिती काय आणि ही अशी अचानक नोकरीला गेली कशी? आणि पूनमला माहिती नाही तू कुठे गेली ती. मला तर वाटलं बरंच झालं, पीडा गेली. आई, बाबा, तुम्हाला काय वाटतंय? सुलेखा खरंच नोकरीसाठी बाहेर गेलीये? अशक्य आहे. खूप हुशार आहे ती. काय केलं की त्याचे काय परिणाम होतात हे चांगलं कळतं तिला. आता पोलीस मागे लागले त्याचा अंदाज आलाय ना, म्हणूनच गायब झाली. हॅलो, कुठे आहेस? कुठलं हॉस्पिटल? हां, सगळे वॉर्ड पाहिले? सगळे? हां, ठीक आहे, तिथे बघ. कळव मला. बाय. सगळे हॉस्पिटल बघून झालेत, सगळे मित्र झाले, शत्रू पण झाले, पण साहेबांचा काही पत्ता नाही. कुठे गेले असतील देव जाणे. अभिमान, आता आपण पोलिसांकडे गेलेलंच बरं. मला तरी निदान तसंच वाटतंय. काय सांगू पोलिसांना? माझे बा यशवंतराव सरंजामे अचानक बेपत्ता झाले. काय किंमत का राहिली त्यांची? अरे पण आपल्याला काहीतरी करायलाच लागेल ना.
हे बघ, पोलिसांकडे गेलो तर तपास करायला बरं होईल. अरे त्यांचीही मदत होईल आपल्याला. हो रे हो. थांब थांब, मला मला जरा विचार करू दे. तू एक काम कर, चल घरी चल. हा? आता घरी चल, इथे थांबून काय होणार आहे? आहेत का इकडे? नाही आहेत ना, गेले. कुठे जायचे तिकडे गेले. चल. हे सगळं खोट आहे, खात्री आहे मला. नोकरी वगैरे तर शक्यच नाही. रेसेशनमध्ये ओपनिंग्स नसताना इम्पॉसिबल. पण एका अर्थी बरं झालं कुसुमात्या तिथे गेली, त्यामुळे सुलेखा गायब आहे हे आपल्याला कळलं तरी. पण एक मात्र नक्की आहे, धोका पूर्वीपेक्षा जास्त आहे. सुलेखाने माघार घेतली असं वाटत असलं तरी तसं नाहीये. तिचा पुढचा हल्ला कधी आणि कुठून होईल हे सांगणं कठीण आहे. जुनी स्ट्रॅटेजी आहे तिची, हल्ला करायचा आणि गायब व्हायचं. मग हळूहळू चर्चा थांबते, तोपर्यंत लपून राहायचं आणि पुढच्या हल्ल्याची तयारी करायची. कुठे असेल ती? तिच्या गोरेगावच्या घरावर तर पोलिसांचं लक्ष असेल, त्यामुळे तिथे नाही. तनिष्काकडे तर शक्यच नाही, आणि पूनम काकूकडे नाही. मग कुठे? आपल्या माहितीतली तिच्या आयुष्यातली ठिकाणं संपली असतील, पण ज्या अर्थी वजलवारांनी शोधायला सुरुवात करून सुद्धा ती सापडली नाहीये, त्या अर्थी तिने नवा आसरा शोधला असणार. नवा आसरा? पण कुठे? बोला सरंजामे. आज सकाळी सकाळी कोणाचं काही भलं करायचं असेल किंवा कोणाचं काही देणं द्यायचं असेल तर ते सकाळी सकाळी फेडून टाकावं असं म्हणतात. बर, मग आज कोणाचं देणं फेडायला आले तुम्ही? तुमच्यापेक्षा जास्त मोठा देणगीदार आमच्या आयुष्यात दुसरं कोण आहे? काहीतरी मागच्या जन्मीचं नातं असणार आपला. कितकी देणी दिली तुम्ही आम्हाला, ती कशी फेडावी हाच विचार करत आलोय मी. तुम्ही काय बोलताय ते मला कळत नाहीये. हाच प्रश्न मला आजवर अनेकदा पडत आलाय वझलवार. पण या प्रश्नाशिवाय अजून अनेक प्रश्न आहेत माझ्या आयुष्यात. त्यांचा एकदाचा सोक्षमोक्ष लावायला आलोय.